न दिले तुम्हाला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता सगळीच धावपळ सुरू असते, कारण आता शौर्यला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. दिव्याचं लक्ष ऊर्जाकडे जातं. ऊर्जाकडे बघूनच ती म्हणते की तू आणि इथे. त्यावर ऊर्जा शांत बसते, कारण ऊर्जा आणि शौर्याचं नातं काय आहे ते फक्त आजीला माहिती आहे. बाकी इतर कोणालाही याबद्दल काहीच माहीत नाही. इथे आता जेव्हा दिव्या बोलते की ऊर्जा तू इथे काय करतेस, तेव्हा लक्ष जातं ते म्हणजे इथे असणाऱ्या विजयासुद्धा आता ऊर्जाकडे बघत बोलते की ऊर्जा शिंदे तू इथे काय करतेस. आता खूप जास्त राग विजयाला सुद्धा आलेला असतो. विजया विचार करते की ऊर्जा शिंदे इथे आहे म्हणजेच नक्की केस संदर्भात काहीतरी असणार आहे आणि त्यामुळेच हा सगळा प्रसंग घडला असणार आहे. आणि त्यामुळेच ना आता विजया ऊर्जा शिंदेला याबद्दल जाब विचारत असते की हे सगळं काय झालं, तुझ्यामुळे झालंय नाही सगळं. म्हणजेच शौर्याची आज जी काही अवस्था आहे त्याला सर्वस्वी जबाबदार तूच आहेस ना, असं बोलून आता ती तिला जाब विचारत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र आता हर्षवर्धन तिथे येतो आणि हर्षवर्धन जो आहे तो मात्र आता सांगू लागतो की नाही, या सगळ्यामध्ये खरं तर ना विजया आपल्या शौर्याला हॉस्पिटलमध्ये आणायचं काम या ऊर्जानंच केलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा आता विजयाला सुद्धा समजते तेव्हा विजया शांतच बसते, कारण एवढा वेळ ती आता ऊर्जावर आवाज चढवून बोलत होती, पण तिला आता ऊर्जाने हॉस्पिटलमध्ये आणलं आहे ना, ही गोष्टसुद्धा खटकत असते. म्हणजे तिचं म्हणणं हेच असतं की हिने हॉस्पिटलमध्ये आणलं तरी कसं, म्हणजे मुळात हिचा काय हेतू आहे का, हिने हॉस्पिटलमध्ये का आणलं असेल, असे एक अनेक प्रश्न पडत असतात. आणि म्हणूनच ना विजया खूप जास्त रडत असते. आपल्या शौर्याला काही होता कामा नाही असं बोलून ती हर्षवर्धनकडे विनवणी करत असते. हर्षवर्धनला ती सांगत असते काही करा, कुठचेही डॉक्टर बोलवा, पण काही झालं ना तरीसुद्धा आपला शौर्य हा वाचला पाहिजे, शौर्याला काही होता कामा नये असंही आता रडत रडत ती बोलत असते. आणि तेव्हा ना शौर्याला काही होणार नाही म्हणून आता तिच्यावर अगदीच मायेचा हात आहे ना हर्षवर्धन फिरवत असतो. आणि हर्षवर्धन म्हणतो की काही होणार नाही आहे. त्यात आता कुमुदिनी आजी जी आहे ना ती आता भावनेच्या भरात बोलून जाते आणि ती म्हणते की हे एवढं झालं आहे ना की कळतच नाही की कोणी केलं आहे. अचानकपणे मला ऊर्जाचा फोन आला आणि मग काय, मी सगळी हातातली कामं सोडून बघितलं ना हॉस्पिटलमध्ये पळून आली. मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ऊर्जाचा फोन नेमका कुमुदिनीला आलाच कसा. आता हर्षवर्धनही विचार करतो की आईसाहेबांचा आणि त्याचसोबत या ऊर्जाचा काय संबंध येतो, ह्यांचा नंबर कसा काय ह्यांच्याकडे. त्याचसोबत इकडे आता दिव्यासुद्धा विचार करते की नक्की काय आहे, म्हणजे आजींचा नंबर हिच्याकडे कसा काय, आणि नक्की काहीतरी चुकतंय का माझ्याकडनं काही गोष्टी मिस होत आहेत का, असाही विचार ना ती आता करू लागलेली असते. कारण तिला आता कुठेतरी ना पाणी मुरते असं वाटत असतं, कारण आजीचा नंबर असणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट जी आहे ती आता ह्या घरातल्याला वाटत असते. कारण नक्कीच ना आजीचा नंबर आहे याचा अर्थ या दोघीही जणी आधीपासून ओळखतात, म्हणून तर एकमेकींकडे नंबर आहे असा विचार ना हर्षवर्धनही करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता कसंबसं जेव्हा विजया रडत असते तेव्हा तिला आदित्य शांत करत असतो. इकडे मात्र विक्रांतचा प्लॅन फसलेला असतो आणि विक्रांतचा प्लॅन फसलेलाच असताना त्याचा मित्र आता त्याला सांगत असतो की आपण करायला गेलो एक आणि झालंय भलतंच. मग आता तो म्हणतो की ती गोळी ना त्या शौर्याला लागलेली आहे आणि शौर्याला ती गोळी लागली ही गोष्ट जेव्हा आता कळते ना तेव्हा मात्र आता खूपच टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. आणि आता विक्रांत म्हणतो की काय करायचं ना मला समजत नाही आहे, जे काही करायला जातोय ते सगळंच फसतंय असंही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता त्याचा मित्र सजेस्ट करत असतो की तू शांत बसू नकोस, तुझ्या घरात या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगून टाक, जर तू बोललास नाही ना मग पुन्हा काहीतरी वेगळं होऊ शकतं, त्यापेक्षा घरी बोलून टाक. इकडे मात्र आता ऊर्जा तिथे उभी असते, पण ऊर्जालासुद्धा शौर्याला जे काही झालं आहे त्याचं दुःख झालेलं असतं. म्हणूनच ना इकडे आता हर्षवर्धन विचार करतो की या मुलीचा आणि शौर्याचा नेमका काय आहे नातं, म्हणजेच ही मुलगी एवढा वेळ इथे का थांबली आणि ती सुद्धा शौर्यासाठी.
असा विचार हर्षवर्धन आता करू लागलेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की डॉक्टर बाहेर आलेले असतात. डॉक्टर बाहेर जेव्हा येतात ना, तेव्हा शौर्यच्या तब्येतीबद्दल सांगू लागतात आणि ते म्हणतात की माझ्या हातात आता काहीसुद्धा राहिलेलं नाही आहे. माझ्या परीने जे काही प्रयत्न करता येतील ना, ते प्रयत्न आम्ही करतोय. पण त्यांचा ब्लड लॉस खूप जास्त झालेला आहे, तर काढली आहे. पण तरीसुद्धा ना, माहिती आहे ना तुम्हाला, अशा केसमध्ये कधीकधी डेंजर झोनसुद्धा असतो आणि तसंच शौर्यच्याही केसमध्ये आहे. शौर्यला नक्कीच ना आता ह्या सगळ्याशी सामना करावा लागणार आहे. काही सांगता येत नाही तो ठीक होईल की नाही, हे देखील आता डॉक्टर म्हणत असतात. डॉक्टर जेव्हा हे सगळं काही बोलतात ना, तेव्हा मात्र आता ऊर्जालासुद्धा मोठा धक्का बसतो. कारण आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं काही चान्सेस कमी आहेत शौर्याचे वाचायचे. आणि ही गोष्ट ऐकून आता ऊर्जाला धक्का बसतो. कारण ही गोळी खरं तर ऊर्जाला लागणार होती, पण आता ही गोळी जी आहे ती थेट जाऊन शौर्याला लागलेली होती. आणि त्याचमुळे आता शौर्याला ही गोळी लागल्यामुळे तिला त्रास होत होता. ती आता अक्षरशः देवबाप्पाकडे आलेली होती आणि ती आता बाप्पाकडे येऊन प्रार्थना करत होती की शौर्याला काही होता कामा नये. तुला जे काही करायचं आहे देवा, ते सगळं काही तू माझ्याबरोबर कर, पण आता शौर्याला या सगळ्यातून बरं कर. असं देखील आता रडत रडतच ती देवाकडे हात जोडून उभी असते. आणि आता देवाकडे हात जोडून उभी असताना तिला आता फक्त शौर्याच्या तब्येतीची काळजी असते. शौर्य लवकरात लवकर या सगळ्या सिच्युएशनमधून बरा व्हायला हवा, असंच काहीसं तिला वाटत असतं आणि म्हणूनच ना आता ती रडत असते. जेव्हा इकडे आता अर्पितासुद्धा देवासमोर उभी असते ना, तेव्हा अर्पिता जी आहे ती सुद्धा देवाला म्हणत असते. तिला अपघाताचं काही माहिती नसतं, पण ती म्हणत असते की शौर्याच्या आणि माझ्या नात्यामध्ये कोणतंही वळण दुसरं येऊ दे नको. म्हणजे आमचं नातं हे नव्याने भरायला हवं, खुलायला हवं. आणि त्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करत असते. पण आता शौर्याच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तिला अजूनही माहीत नसतात. आता बाहेरून विक्रांतचा अचानक आवाज येऊ लागतो. विक्रांतला आता शिरके मारत असतात आणि तो आवाज आल्याबरोबर आता मात्र अर्पिता बाहेर जाते आणि नेमकं काय झालं आहे हे बघू लागते. तर इकडे आता विक्रांतला शिरके बेदम मारत असतात, कारण त्याने तसं कर्तृत्वच केलेलं आहे ना. आणि आता तुला कळतंय का, अरे तू हे सगळं काय करून बसलाय आणि या सगळ्यामुळे आपल्याला काय काय कशातनं जावं लागणार आहे, या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का, असं देखील आता म्हटलेलं असतं. आता तो खूपच जास्त पॅनिक झालेला असतो. त्याला मात्र आता काही सोडत नसतात. इकडे असणारे शिर्के आता विक्रांतला मारत असतात. लय म्हणजे लय मारतात, लय तोडतातही त्याला. पण आता त्याला त्याचा काय फरक पडतोय. त्याने आता ऊर्जाला मारायला घेतलेलं असतं, पण आज जे संकट होतं ते मात्र शौर्यावर आलेलं होतं आणि त्यामुळेच ना हा सगळा प्रसंग एवढा भयंकर असा घडलेला होता. तर दुसरीकडे मात्र आता अर्पिता ही आवाजानं बाहेर आलेली असते. अर्पिता म्हणत असते की काय झालं अगं, काय करायचं ह्या मुलाचं, या मुलामुळे ना आपल्याला धड शांततेत जगताही येत नाही बघ. मग आता काय झालं आहे सांगताय का तुम्ही. अगं ह्याने ना त्या ऊर्जा शिंदेला मारायला माणसं पाठवली होती, सुपारी दिली होती आणि तिला बंदुकीतून गोळी मारायला सांगितली होती. मग काय झालं, ऊर्जाला गोळी लागली का, पुढे काय झाले. ऊर्जाला गोळी नाही लागली तर ती गोळी शौर्याला लागली आहे. ही गोष्ट जेव्हा आता अर्पिताला कळते तेव्हा अर्पिताला धक्का बसतो. अर्पिता म्हणते की काय, शौर्याला गोळी लागली आहे. तर आता हो, शौर्याला गोळी लागली आहे. खरंच ना, हे खूप जास्त भयंकर झाले. हे असं व्हायला नको होतं. माझा शौर्य ठीक तर असेल ना, असे अर्पिता प्रश्न करू लागते. त्यावर मात्र आता अर्पिताला शिर्के म्हणतात की हे मलासुद्धा माहीत नाही की तो बरा आहे की नाही, त्याला गोळी कुठे लागली आहे, काय झाली, तो जिवंत आहे की नाही, हेही काही माहीत नाही आहे, असंही आता शिर्के म्हणत असतात. आणि शिर्के जेव्हा हे सगळं काही बोलतात ना, तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या या अर्पिताला धक्का बसतो. अर्पिता आता शौर्यासाठी प्रार्थना करत होती, का तर त्याच्या मनामध्ये कोणतीही माझ्याबद्दल अडी असायला नको. आणि आता हे जे काही झालेलं होतं त्यामुळे आता तिला खूप मोठा धक्का बसलेला होता. ती आता टेन्शनमध्ये आलेली होती. तिला सावरायला आता तिची आई तिथे होती. तिला आता सुचत नसतं. दुसरीकडे मात्र आता देवाकडे हात जोडून ऊर्जासुद्धा उभी असते. देवाला प्रार्थना करत असते की काही झालं तरी शौर्याला काही होता कामा नये. तुला जे काही देवा करायचं आहे ते माझ्याबद्दल कर, माझ्यासोबत वाईट कर, पण त्याच्यासोबत काहीच व्हायला नको, असाही विचार ना आता ती मनामध्ये करत असते. त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या होत असतानाच इकडे मात्र आता लक्ष जातं. विजया बघते की ऊर्जाही तिथेच उभी आहे. तर ऊर्जाला आता विजया म्हणत असते
की तू इथे उभं राहून देवाकडे हीच प्रार्थना कर की या सगळ्यातना तू वाचायला हवीस. मग त्यावर ऊर्जा म्हणते की तुम्ही असं का म्हणताय. त्यावर विजया म्हणते की हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे, हे मला माहिती आहे आणि म्हणूनच देवाकडे हीच प्रार्थना करत असेल घाबरून की ह्या सगळ्यामध्ये देवा मला वाचव. मग आता इथे काही विजयाची झालेली अवस्था ऊर्जा मात्र समजत असते. ऊर्जा आता विजयाला म्हणते की मी समजू शकते तुम्हाला राग येतोय, पण हा राग खूप जास्त होत चालला आहे, नको इतक्या रागराग करू. आणि मला कळतंय की हे सगळं तुम्ही मला बोलणं ते स्वाभाविकच आहे, कारण आज तुमच्या मुलावर ही गोष्ट आलेली आहे. पण मी हे सगळं केलेलं नाही. उलट आहे ना, जे कोणी हे केले ना त्या मारेकऱ्याला स्वतः मीही शोधते, कारण शौर्याच्या बाबतीत जे काही झालं आहे ते खूप जास्त भयंकर आहे. त्याच वेळेला आता विजया म्हणत असते ऊर्जाला की तू ऊर्जा शिंदे आहेस हे मला त्या दिवशी तू माझ्यासोबत घरी आली होतीस तेव्हा का नाही सांगितलंस, तेव्हा माझ्यापासून तुझी ओळख तू का लपवून ठेवलीस, असंही आता विजया ऊर्जाला जाब विचारत असते. त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते की काय तुम्ही माझ्यावर थेट आरोप करताय की मी तुम्हाला सांगितलं नाही, काहीतरी तुमचा गैरसमज होतोय. मी का तुम्हाला हे सगळं काही बोलेन. मुळात आहे ना, आपली जी काही भेट झाली ती स्वतः मला माहीत नव्हती की तुम्ही नेमक्या कोण आहात त्या, आणि मला जर तेव्हाच माहिती असलं असतं की ते हर्षवर्धन जहागीरदारचं घर आहे तर त्या घरात मी पाऊलही टाकलं नसतं, असं देखील डायरेक्टली आता ऊर्जाने या विजयाला सांगितलेलं असतं. विजयाला ती म्हणत असते की शौर्यासाठी प्रार्थना करते मी, शौर्याला काही होता कामा नये म्हणून, कारण आहे ना मला माहिती आहे जिथे जे काही घडलं त्याला जबाबदार कोण आहे ते, कारण मी माझी रस्त्याने चालली होती आणि मागून मग ती होई आणि हा सगळा प्रसंग हा आठवला तरी ऊर्जाला आता त्रास होत असतो. पण ऊर्जा आता मात्र बोलताना म्हणत असते की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असेल म्हणून तुम्ही मला बोलताय, मी सगळं काही तुमचं ऐकून घ्यायला तयार आहे, कारण तुमचंही बरोबरच आहे की काही झालं तरी तुम्हाला जे म्हणायचं आहे ते एकदम परफेक्ट आहे, मी तुम्हाला या सगळ्याबद्दल काहीच बोलू शकत नाही, असंही आता ती म्हणत असते. आणि ती आता असा का होईना आधार या विजयाला देत असते. शौर्याच्या हालतीमुळे आता त्यांच्या डोळ्यातही दोघींच्या पाणी आलेलं असतं. तर ऊर्जा ही आपली बाजू पटवून सांगत असतानाच म्हणत असते की उलट आहे ना, मी सुद्धा त्या मारेकऱ्याला शोधते, तुम्हाला जर तो मारेकरी सापडला ना तर मलाही सांगा, मग मीही बघते की त्याचं काय करायचं ते, असंही आता इकडे ऊर्जा जी आहे ती बोलत असते. ऊर्जा जेव्हा या सगळ्या गोष्टी विजयासमोर बोलते तेव्हा विजयाला सांगत असते की शौर्य काही झालं तरी वाचायला हवा, त्याला काही होता कामा नये. आता शौर्यासाठी जे काही फिलिंग आहे ती गोष्ट काही वेगळीच असते आणि त्या नात्याबद्दल आता या लोकांना काहीच माहिती नसतं की ऊर्जा आणि शौर्याचं नेमकं नातं काय आहे आणि ऊर्जा शौर्यासाठी एवढं सगळं कसं काय करते. या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या वेगळ्या होत्या. आणि इकडे मात्र आता मला आत्ताच्या आत्ता जाऊन भेटायचं आहे शौर्याला, शौर्याला काही झालं तर नसेल ना, असे अनेक विचार ना डोक्यामध्ये अर्पिताच्या येऊ लागलेले असतात. म्हणूनच अर्पिता लगेच तातडीने हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवत असते आणि ती आता शिर्केंना म्हणते की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, मला बाकी काही माहीत नाही. पण आता शिर्के तिला समजावतात आणि म्हणतात की आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, कारण त्या हर्षवर्धन जहागीरदाराला आधीच संशय आपल्यावरच आला असणार आहे की आपल्याकडनंच हे काही घडलं असणार आहे म्हणून, आणि जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर पुन्हा उलट तपासणी आणि सगळं काही, त्यापेक्षा आपण घरीच थांबूया. आता चिडलेल्या अर्पिताने अक्षरशः विक्रांतची कॉलर धरलेली असते. तुला माझं सुख बघवतच नाही का रे, अरे माझं सगळं काही आता चांगलं होत होतं आणि तू जे काही केलंयस ना ते खूपच चुकीचं केलेलं आहेस, तुला गरजच नव्हती हे सगळं करायची, असंही आता अर्पिता चिडून विक्रांतला बोलत असते. विक्रांत मात्र शांत असतो, कारण त्याच्या हातात ना पुन्हा एकदा दुसरी चूक झालेली असते. आधी ती म्हणजे पद्मावर जबरदस्ती करण्याची आणि आता ही गोळी घालण्याची, आणि त्यामुळेच ना हे प्रकरण खूप जास्त वेगळ्या वळणावर जाऊन पोचलेलं होतं. म्हणूनच आता शिर्के जे आहेत ते मात्र इथे समजवत असतात आणि ते आता अर्पिताला म्हणतात की आपल्याला जाण्याशी काही नाही, पण तुला सांगतो हर्षवर्धन जहागीरदार आता या सगळ्याचा शोध घेत असणारे की हे सगळं कोणी केलेलं आहे आणि कोण नाही ते या सगळ्यामागे. त्यामुळे आपण हे ना सध्या तरी इथेच थांबूया, आणि मुळात आपल्यापर्यंत अजूनही बातमी आलेली नाही आहे आणि आपण डायरेक्टली गेलो तर त्यामुळे संशय येऊ शकतो. म्हणूनच थोडा धीर धर, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. आणि राहिला प्रश्न की
शौर्याला काय वाटते काय नाही हे आपल्याला कळेलच. थोडं हे वातावरण शांत होऊ दे, मग मी तुला स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन, असं देखील शिर्के आता अर्पिताला सांगू लागतात. आणि त्यानंतर अर्पिताला ते म्हणतात की तू देवाला खूप जास्त मानतेस ना, मग एक काम कर, देवाकडे जाऊन प्रार्थना कर आणि देवाला एवढंच सांग की जे काही झालं आहे त्या सगळ्यातून मला सोडवण्यासाठी तू मदत कर, म्हणजे शौर्य वाचायला हवा, हे सुद्धा तू देवाकडे जाऊन प्रार्थना कर, असं शिर्के अर्पिताला सांगतात. मग शिर्केंचं म्हणणं ऐकून अर्पिता लगेचच पुढे गेलेली असते आणि आता अर्पिताला वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा शौर्य वाचायला हवा, नाहीतर हे प्रकरण खूप भयंकर होऊन बसणार आहे, असं देखील शिर्के आता म्हणत असतात. आणि ह्या विक्रांतकडे बघून बोलतात की मी का तुला जन्माला घातलं, खरंच ना आता मला या सगळ्याचा खूपच जास्त पश्चाताप होतोय की तुझ्यासारख्या मुलाला जन्माला घालून आज तुझ्यामुळे ना ही अवस्था झालेली आहे. तुला ना जराही समजत नाही आहे, आज एवढी बेकार कंडिशन आहे ना ही सगळी तुझ्यामुळे. जर शांतपणाने सगळं काही हाताळलं असतं ना तर आज आहे ना ही वेळ आली नसती, असंही आता इकडे शिर्के ओरडूनच बोलत असतो. अर्पिता मात्र आता टेन्शनमध्ये असते. तिला आता काही सुधरत नसतं. तिला आता एवढंच कळत असतं की आता मला शौर्यासाठी प्रार्थना करायला हवी, शौर्याला वाचवायला हवं आणि यासाठी ती आता काही एक देखील करायला तयार असते. अर्पिताला राग आलेला असतो. अर्पिता आता म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मला ना भेटायचं आहे शौर्याला, शौर्यासाठी मी काही करेन, शौर्यासाठी आत्तापुरती फक्त प्रार्थना कर, त्याच्यासाठी तीच जास्त गरजेची आहे, असं देखील आता शिर्केचे आहे ते बोलत असतात. त्याबरोबर लगेचच तिकडनं अर्पिता जायला निघते, कारण अर्पिताला आता पूजा करायची असते आणि अर्पिताला मरणाच्या दारातनं शौर्याला वाचवायचं असतं आणि यासाठी तिचे आता प्रयत्न सुरू असतात. तर दुसरीकडे शिर्के आता टेन्शनमध्ये असतात की जेव्हा जहागीरदाराला समजेल की हे जे सगळं झालं आहे त्याच्यामध्ये विक्रांत आहे तर आपण काही वाचत नसतो, ही गोष्ट आता इथे असणाऱ्या या शिर्केंना कळलेली असते. आणि त्यामुळे आता शिर्केंचं जे वातावरण होतं ते जरा तापलेलंच होतं, पण त्यांनी कसंबसं अर्पिताला समजवलेलं होतं. अर्पिता ही आता टेन्शनमध्ये होती, तर अर्पिताला आता देवासमोर हात जोडण्या वाचून दुसरा काही पर्याय हा दिसतच नव्हता. आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी होत असतानाच ना अर्पिता रडत असते. पण अर्पिताला आता शिर्केंनी सावरलेलं असतं. ती देवाला हात जोडून म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा शौर्याला काही होऊ देऊ नको, कारण शौर्याने स्वतःच्या अंगावर बंदूक घेतली होती तेव्हा त्याने मला वाचवलं होतं, हे सुद्धा आता जे काही मनापासून वाटत असतं तेच आता ती देवाकडे बोलत असते. विजयाला समजावते आणि ती म्हणत असते की खरं सांगू का, तुमच्याबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हतं आणि जर मला आधी कळलं असतं ना तर मी ना या सगळ्यामध्ये अडकलीसुद्धा नसती. मला सांगते आतापर्यंत जे काही झाले त्यानुसार मी शौर्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, पण मुळात त्यांना हा मारेकरी कोण आहे याचा मलाही शोध घ्यायचा आहे आणि तुम्ही शोध घ्या. तुम्हाला जर तो आढळला तर तो माझ्याच्याने सुटत नसतो, असंही आता म्हटलं जात असतं. ऊर्जा हे सगळं काही बोलत असते. त्यानंतर ऊर्जा म्हणते की तुमच्याकडे एक मागू का, आणि त्याच वेळेला शौर्याची आई म्हणजेच विजया म्हणते की काय, तर ऊर्जा म्हणते की बघा ना आता तुमचा हा मुलगा आहे आणि मुलासाठी जर आईने प्रार्थना केली तर देव हा नक्कीच ऐकतो, म्हणूनच मला पूर्ण विश्वास आहे तुमचं देव नक्कीच ऐकेल. शौर्यासाठी एकदा प्रार्थना करा ना देवासमोर, म्हणजे शौर्याला काही होता कामा नये. शौर्य एकदम टेन्शन फ्री राहायला पाहिजे आणि शौर्य लवकरात लवकर बोलायला हवा. या सगळ्या गोष्टींसाठी आता ऊर्जा जी आहे ती आता बोलत असते. आणि ऊर्जा जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असते. तर विजया आता म्हणत असते की काय करावं ना मला सुधरत नाही आहे, पण आता ऊर्जाने तिला सांगितलेलं असतं की उलट मी सुद्धा याच टेन्शनमध्ये आहे, पण तुम्हाला या सगळ्यामध्ये कोण मेन हेतूआर आहे, कोण या सगळ्यामध्ये घडवून आणणार आहे ना हे मलासुद्धा सांगा, कारण मी ना आता काही एकटं सोडत नसते. मलाही आता खूप काळजी वाटते, मलाही टेन्शन आलं आहे, कारण अजूनही शौर्य बरा झाला आहे हे काही डॉक्टरांनी सांगितलेलं नसतं. त्यामुळे ऊर्जाला टेन्शन असतं आणि ऊर्जा विचार करत असते की शौर्य काही झालं तरी बरा व्हायला हवा,
आणि या सगळ्या विचारांमध्येच ती आता देवाकडे प्रार्थना करत असते. तर ऊर्जा आणि त्याचसोबत इकडे असणारी विजया या दोघीही जणी अक्षरशः देवासमोर हात जोडून उभ्या असतात, कारण त्यांना आता शौर्य बरा व्हावा हेच वाटत असतं. दुसरीकडे आता विजया घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ती आजीना जाब विचारत असते. आजीना म्हणत असते की मला एक गोष्ट सांगा, ज्या बाईसोबत ज्या मुलीसोबत खरं तर आपलं वाईट आहे, आपलं जमत नाही, त्याच मुलीचा नंबर तुमच्याकडे कसा काय, म्हणजेच त्या मुलीने तुम्हाला ॲक्सिडेंट झाल्यावर अचानक कसं काय बोलून घेतलं, यामागे आता प्रश्न उपस्थित विजया करत असते. आणि विजया जेव्हा हे सगळं काही बोलत असते ना, आजी शांतच असते. दुसरीकडे आता ऊर्जाही घरी आलेली असते आणि ऊर्जा घडलेली हकीकत आता सगळे काही सांगू लागते. आणि शौर्यने आपल्या अंगावर गोळी घेतलेली आहे ही गोष्ट जेव्हा आता कळते, तेव्हा मात्र खूप मोठा धक्काच इथे असणाऱ्या या बसलेला असतो. पूर्वा म्हणत असते मनातल्या मनात की हे सगळं कोणी केलं, म्हणजे आज माझ्या ऊर्जाला गोळी लागली असती जर शौर्य तिथे नसला असता तर. पण हे सगळं करणारा तो हर्षवर्धनही नसेल कशावर ना, हर्षवर्धनचाच डाव जर त्याच्यावर उधळला गेला असेल तर त्या माणसाचा आता खरंच काही भरोसा सांगता येत नाही, असंही आता इथे असणाऱ्या या पूर्वाला वाटलेलं होतं. आणि पूर्वाने आता बरोबर तसं समजून घेतलेलं असतं ऊर्जाला. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.